हाय हॅलो नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. वर्षा लाईफस्टाईल या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. आज आपण मस्त असं चमचमीत एकदम तर्रीदार शिवाय झटपट आणि कमी साहित्यामध्ये मस्त असं वांग्याची भाजी पाहणार आहोत. हे पण एकदम कमी वेळामध्ये 10 ते 15 मिनिटात आपली ही भाजी तयार होती. तरी ते पहा मस्त असं रसरशीत छान असं वांग झालेलं आहे आपलं. तर तुम्ही माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा. आणि हा व्हिडिओ पूर्ण स्किप न करता पूर्ण पहा, म्हणजे तुम्हाला ही रेसिपी पूर्ण कळेल. तर रेसिपीला सुरुवात करूया. इथे पहा, मी इथं 5 वांगे घेतलेले आहेत. एकदम मीडियम साईजचे आहेत हे वांगे. खूप मोठेही नाहीत किंवा खूप छोटेही नाहीत. तर या पद्धतीचे मस्त असे काटाळू वांगे घेतलेले आहेत. इथे पहा, आता आपण त्यासाठी साहित्य पाहूया. हे पहा, आपण आता इथं सुकं खोबरं घेतलेले आहेत. खोबऱ्याचे छान असे पातळ काप करून घ्यायचे आहेत आपल्याला. नंतर इथं मी कोथिंबीरच्या काड्या घेतलेल्या आहेत. याने आपले भाजीला छान असा कोथिंबीरचा फ्लेवर येतो. तर इथे 20 ते 25 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत पहा. आता हे छान असे आपल्याला वाटून घेऊया. तोपर्यंत इकडे पहा, मी वांगे चिरून घेतलेले आहेत. तर त्याचे देठ आणि काटे काढून व्यवस्थित असं त्याची आपले वांगे किडकित नाहीत ना हे पाहून घेतलं आहे. आणि 4 असे भाग करून व्यवस्थित कट करून घेतला. इथे मी 1 वाटी शेंगदाण्याचा कूट घेतला आहे, 1 कांदा चिरून घेतलेला आहे आणि थोडीशी चिरून कोथिंबीर घेतलेली आहे. तर आपलं वाटण पण इथे झालेलं आहे पहा. तर आता आपण यामध्ये हे 2 चमचे खोबरं, लसूण आणि कोथिंबीरचं वाटण घालूया. खूप मस्त झटपट आणि कमी साहित्यामध्ये ही भाजी तयार होते. इथे पहा, मी घरगुती काळा मसाला घातलेला आहे. खूप काही मसाले घालायचे नाहीत. इथं मी अर्धा चमचा धना पावडर घातलेली आहे आणि पाव चमचा आपण इथं हळद घातलेली आहे पहा. चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे. इथं मी 1 पळी तेल घातलेलं आहे, आपली छोटी पळी. तर आता हे सर्व असं मिक्स करून घेऊया आपण. कांदा, कोथिंबीर हे मिश्रण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. हे पहा, मला खूप कोरडं वाटत आहे, त्यामुळे थोडंसं मी इथं अर्धी पळी परत तेल वतून छान असं मिक्स करून घेतलं आहे. हे पहा, मी असे वांगे कट करून घेतलेले आहेत. यामध्ये आपल्याला दाबून असा व्यवस्थित हा मसाला भरून घ्यायचा आहे. खूप मस्त झटपट आणि शिवाय कमी साहित्यामध्ये ही भाजी तयार होते. ते पहा, या पद्धतीनेच मी ही बाकीचे वांगे सुद्धा असेच भरून घेणार आहे. तर मस्त असं खूप पातळ नाही किंवा खूप घट्टही नाही, मस्त असं आपली ही वांग्याची भाजी तयार होते. तर इथं पहा, मी झटपट करणार आहे. त्यासाठी मी इथं कुकरमध्ये तेल वतून घेतलेलं आहे. तर तुम्ही ही कढईमध्ये सुद्धा करू शकता. तर पटकन होण्यासाठी मी इथं कुकरमध्ये वतून घेतलेलं आहे तेल. 2.5 पळी तेल वतलेलं आहे मी. त्यामध्ये 1 चमचा भरून मोहरी टाकली आहे. तेल छान तापलं की मोहरी आपली छान तडतडली की त्यामध्ये आता आपल्याला जिरे घालून घ्यायचे आहेत पहा. इथं मी 1 चमचा जिरे टाकलेले आहेत. जिरे ही छान फुलले की त्यामध्ये खोबरं, लसूण आणि कोथिंबीर आणि थोडासा मी फोडणीसाठी काळा मसाला वापरलेला आहे, तो टाकून छान असं परतलं. नंतर आपण आपले वांगे टाकून घेतलेले आहेत पहा. छान असं आपण ते मिक्स करून घेऊया. नंतर आपला मसाला राहिलेला आहे तो टाकून घ्यायचा आहे पहा. व्यवस्थित असं आपल्याला हलवून घ्यायचं आहे. कुकरमध्ये भाजी केली तर पटकन होते, शिवाय आपल्या भाजीला छान अशी तर्री सुद्धा येते. हे पहा, हलवून झालेलं आहे आता आपण आपल्या मिक्सरच्या भांड्याला खोबरं, लसूण, कोथिंबीर चिटकलेले आहे. तर त्यामध्ये थोडंसं पाणी घेऊन, म्हणजे ते वाया सुद्धा जाणार नाहीत. इथे पहा, मी खूपही पाणी वाटलेलं नाही. तर इथे पहा, मी 1 मिक्सरचं भांडं भरून आणि परत अर्ध फुलपात्र इतकं पाणी वतून घेतले. त्यावरती थोडीशी कोथिंबीर घालूया. मस्त झटपट अशी ही भाजी तयार होते. तर इथे पहा, आता आपण ह्याला झाकण लावून फक्त आपल्याला हवा धरूपर्यंत, कुकरला आपल्या छान अशी हवा धरूस तोपर्यंतच आपल्याला गॅसवरती ठेवायचा आहे कुकर. हे पहा, एकदम
खूप मोठाही गॅस करायचा नाही किंवा छोटाही नाही करायचा, तर मीडियम गॅसवरती आपल्याला हवा दुरुस्तपर्यंत आपण ठेवायचा आहे. पहा इथे पहा, आता आपण गॅस बंद करूया. इथे पहा 10 मिनिटानंतर ही कुकर गार झाला की आपण हे भाजी काढून घेऊया. तर मस्त तर्रीदार चमचमीत आणि अशी भाजी तयार झालेली आहे आपली. तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, झटपट वांग्याची भाजी, तर तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा. तर झटपट मस्त कमी साहित्यामध्ये ही भाजी तयार होते. अशाच नवनवीन रेसिपीसाठी पुन्हा भेटूया. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. हे पहा, आपलं वांग खूपही असं शिजलेलं नाही आणि एकदम कच्चही नाही. तर या पद्धतीचं मस्त असं वांग सुद्धा आपलं छान शिजलेलं आहे.